आणखी एक मोठी बातमी, शस्त्र सोडण्याच्या भूमिकेपासून माओवादी संघटनांनी फारकत घेतली आहे। 2 दिवसांआधी माओवाद्यांनी युद्धबंदीचे संकेत दिले होते। केंद्रीय प्रवक्ता भूपतीनं एक पत्रक काढलं होतं आणि भूपती यांची भूमिका चुकीची आहे, त्यामुळे माओवाद्यांनी आता नवीन पत्रक काढलंय। त्यामुळे शस्त्र सोडण्याच्या भूमिकेपासून माओवादी संघटनांनी फारकत घेतली आहे। 2 दिवसांपूर्वीच माओवाद्यांनी युद्धबंदीचे संकेत दिलेले होते। त्यांचा केंद्रीय प्रवक्ता भूपतीनं पत्रक काढलं होतं, मात्र भूपतीची भूमिका चुकीची आहे असं म्हणत माओवाद्यांनी आता नवं पत्रक काढलेलं आहे। त्यामुळे या युद्धबंदीचं नेमकं काय होणार, शस्त्र सोडण्याच्या भूमिकेचं काय होणार या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडनं। महेश, काय माहिती? माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांची जी आक्रमक भूमिका सुरू आहे त्या भूमिकेनंतर माओवाद्यांमध्ये एक मोठा दबाव तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि 2 दिवसापूर्वी माओवाद्यांचा सर्वोच्च प्रवक्ता जो आहे भूपती यांनी एक ऑडिओ व्हिडिओ आणि पत्र जारी केलं होतं, ज्यामध्ये 1 महिन्याची युद्धबंदीची भाषा त्यांनी केली होती। सरकारने आम्हाला वेळ द्यावी, 1 महिना आम्ही संघटनेमध्ये चर्चा करू आणि कायमस्वरूपी शस्त्र सोडू शकतो संघटनेमधून, असं त्यांनी संकेत दिले होते। ही भूमिका मोठी खळबळ माजवणारी होती की माओवादी नेहमीसाठी शस्त्र सोडणार आहेत का। आता काल रात्री उशिरा माओवाद्यांचा तेलंगणा राज्य समितीचा प्रवक्ता जगनने एक पत्रक जारी केलं आहे। त्याच्यात त्यांनी ही भूमिका भूपती उर्फ सोनूची व्यक्तिगत आहे, संघटनेचा याचा काही संबंध नाही असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे भूपतीला एकाकी पाडण्यात आल्याचं दिसून येत आहे, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचा हा लढा सुरूच राहणार आहे आणि अशा पद्धतीने जाहीरपणे करू नये म्हणून त्यांनी त्यांना त्यांच्यावर सुद्धा टीका केली आहे। बिलकुल महेश, धन्यवाद या माहितीसाठी। नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे। रबाळे पोलिसांनी धुळ्यामधनं आरोपी प्रफुल्ल साळुंखेला अटक केली। दिलीप खेडकर आणि त्याचा ड्रायव्हर 6 दिवसांपासून फरार आहे आणि रबाळे पोलीस दिलीप खेडकरचा शोध घेत आहेत। पोलिसांकडनं दिलीप खेडकरचा शोध सध्या सुरू आहे। नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक झाली आहे। रबाळे पोलिसांनी धुळ्यातनं प्रफुल्ल साळुंखेला अटक केली। दिलीप खेडकर आणि त्याचा ड्रायव्हर 6 दिवसांपासून खरं तर फरार होते, त्यापैकी ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय, मात्र दिलीप खेडकरचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे। आता एक महत्त्वाची बातमी बघूयात। मोनोरेलची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद आहे, ही बातमी आपण बघूयात। मात्र त्याआधी धाराशिवमधनं एक महत्त्वाची बातमी येते, ती बघूयात। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय आणि या अतिवृष्टीच्या तडाख्यात काढणीला आलेले सोयाबीन पुरता आडवं झालंय। साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटला आणि परिसरातील शेतात पाणी झालं। हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळे आता नेमकं करायचं तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलाय। धाराशिव जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। 4 लाख हेक्टरच्या पुढे सोयाबीनची लागवड झाली। मात्र सोयाबीनची आत्ताची अवस्था जर बघितलं जर कालावधीनुसार तर सोयाबीन आता काढलेलं आलं असतं, मात्र अतिवृष्टीनं त्या तडाख्यानं सोयाबीनची अवस्था कशी झाली बघा। या भूम तालुक्यातले कुटे यांचं हे शेत आहे। या शेतात जो तलाव फुटला होता त्या तलावाच्या पाण्यानं हे पुरतं सोयाबीन जे आहे ते झोपून गेले, काय लोळलं असं म्हणता येईल याला। आता काढणीचे दिवस, सोयाबीनचा हंगाम जो असतो तो काढणीचा सुरू असतो, मात्र ही जर परिस्थिती बघितली तर पूर्ण शेतात आता देखील पाणी आहे, पूर्ण पिकं झोपलेली आहेत। सोयाबीन येणार कसं, हा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळं शेतकरी खरंच हवालदिल झालेला आहे। ही परिस्थिती पाहिल्यावर निश्चितच कुणालाही शेतकऱ्याचं दुःखच वाटेल। मात्र तरुण शेतकरी आहे, मला सांग काय हातात तुझ्या हे सोयाबीन कधी लागवड केली होती? सोयाबीन जून महिन्यामध्ये केली होती। वरी उचल की जरा दाखव काय झालं ते। जून महिन्यात लागवड, आता काय परिस्थिती असते सोयाबीन? हे आता 1-5-6 दिवसामध्ये काढणीला आलेलं असतं। आता येतं काढायला? आता हे काय ओलच। किती क्षेत्र आहे तुझं सगळं? हे जवळजवळ एक 20 ते 25 एकरचं क्षेत्र आहे। क्षेत्र आहे सगळं गेलंय? हो। आता हे सोयाबीनचं काय करायचं, काय त्याला? आता काय ह्याच नुकसानच झालेली, नुकसानच झाली पूर्ण, काहीच पीक हातात आले नाही। किती खर्च साधारणतः खर्च 1-1.5 लाख रुपये तरी आलेला आहे। 1-1.5 लाख रुपये शेतकरी, वयस्कर शेतकरी। मला सांग बाबा काय परिस्थिती राहिली आता सोयाबीनची? आता ही काळ आलेले साहेब, आता ह्याला आम्हाला काहीच करता येत नाही। आता आम्हाला फाशी घ्यायची पाळी आली साहेब, काय सांगायचं तुम्हाला। समजा आतून नुकसान झाले आमचं, आम्ही कष्ट करून इथे बियाणं आणलं, आम्ही शेतकरी माणसं, आमच्या पैसे काहीच नाही, तर आम्ही काय करणार आहे आता?
सगळे अवघड पडले. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा नाही सगळे- त्वरित सगळे भरपाई अवघड- द्यावा. सगळं अवघड. किती झालं असतं सोयाबीन ही सगळं जवळजवळ 100 कटा सोयाबीन झालं असतं साहेब. आता ही नुकसान ही अति नुकसान झाले. आता आम्ही काय करायचं, आम्ही फाशी घ्यावं काय करायचं समजा नाही साहेब. सगळी मातीमोल झालं. माती मोल झाली आता ही. त्वरित शेतकरी हे शासनाने आमची काहीतरी आमच्याकडे बघावा ही आमची अपेक्षा आहे. हे निश्चितच ऐकायला रडगाणं वाटेल, पण हे रडगाणं नाही आहे, तर ही मनातली भावना आहे, ही मनातली खतखत आहे. शासनानं खरंच या शेतकऱ्याकडे बघावं. आता ही शेवटीच माफक अपेक्षा हा सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफ, न्यूज 18 लोकमत, भूम. तर पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे कासाळ ओढ्यावरती वाहतुकीचा पूल नसल्यामुळे सध्या नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना बंधाऱ्याच्या भिंतीवरनं प्रवास करावा लागतोय. पावसामुळे कासाळ ओढा सध्या पूर्ण क्षमतेनं वाहतोय. अशातच बंधाऱ्याच्या तोडक्या मोडक्या भिंतीवरनं शालेय विद्यार्थी, शेतकरी जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत. पर्यायी मार्गाची व्यवस्था अतिशय दूरवर असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे कासाल ओढ्यावर तात्काळ पूल बांधण्याची मागणी केली जाते. पंढरपुरातल्या कासाल या ठिकाणी हा ओढा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि हा जो काही रस्ता किंवा पूल ज्याला आपण म्हणतोय त्या पुलावरनं पाणी वाहतंय. दुसरी पर्यायी व्यवस्था ही खूप दूरवरून असल्यामुळे या वाहत्या पाण्यातनंच विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना प्रवास करावा लागतोय आणि या तोडक्या मोडक्या बंधाऱ्यावरनं प्रवास करताना जीव मुठीत घेऊन अक्षरशः याची लांबीसुद्धा खूप जास्त दिसते. त्यामुळे हा अख्खा ओढा पार करायचा या इतक्याशा पुलावरनं खरंच जिकिरीचं काम आहे. वारंवार पुलाची मागणी करून सुद्धा दुर्लक्ष झालंय आणि त्यामुळे याच ओढ्याच्या पाण्यातनं या छोट्याशा बंधाऱ्यावरनं प्रवास करणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं. मात्र दुसरी पर्यायी व्यवस्था ही दूरवरून असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी याच पर्यायाचा अवलंब करतायत, अर्थात स्वतःचा जीव मुठीत घेऊन. त्यांना आम्ही वारंवार पत्रलेखनाद्वारे मला आम्ही जाऊन भेटून त्यांना ह्या पुलासंदर्भात आम्ही मागणी केलेली आहे. तर ते येतात, पाहणी करतात आणि त्याकडं दुर्लक्ष करतात. तर आमची मागणी आहे की या ठिकाणी बघा हा लहानसा मुलगा आहे, तर याचे वडील दररोज याला खांद्यावरती नेतात आणतात. म्हणजे फार बिकट अवस्था आहे की पलीकडेही जाता येत नाही आणि अलीकडे येता येत नाही. अशी अवस्था आहे की प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा बिकट प्रश्न आहे. या ठिकाणी जीवितहानी पण बऱ्याच वेळेला झालेली आहे. आम्ही पत्रव्यवहार करून वारंवार लोकप्रतिनिधींना कळवलेला, त्यांना भेटलेलं आहे. ते वारंवार सांगतात की आम्ही यावेळेला करू पण याकडे दुर्लक्ष होतं आहे. तर दुसरीकडे कायम दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्यात सुद्धा 2 तासात 170 मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील कडलास, वासूद, अकोले, निजामपूर, जवळा अशा अनेक गावातील शेती पिकांमध्ये आणि नागरी वस्तीत देखील मोठ्या प्रमाणात पाणी झालंय. काही गावांमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली. संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालंय. साधारण 50,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच सांगोल्यामध्ये इतका मोठा पाऊस पडलाय.